आम्हाला ड्रेस कोड हे 2,000 रुपये मिळत असतील तर महागाई भरतीप्रमाणे याला दर 5 वर्षांनी किंवा दर 20 वर्षांनी याला वाढ करण्यात येईल. आज 2026 मध्ये 2,000 रुपये आहे. एवढं याला 10% तुम्ही वाढवा ना. याच्यासाठी साहित्यासाठी तुम्ही 4,011 मध्ये होते 2011 मध्ये, नाही 3,000 करून ठेवले याच्यामध्ये. बघा फार काही हे नाही, पण हे कुठेतरी थोडंसं मला प्रशासनाची कुठे इम्प्रेशन आता तुम्ही याची 26 पासून 30 कोणत्या आधारावर 30 नंतर काय तो PhD करू शकत नाही असं आहे का? तर तुम्ही याची अट का टाकता हा विषय आहे. स्वयं वाढवता येईल ना. 50,000 आज मागच्या वेळेस 29% 29% फक्त खर्च झाला बजेटचा ट्रायबलचा. म्हणजे तुम्ही 100 रुपये दाखवून 29 रुपये खर्च करताय. नाही कोणाच्या पुढे चालला पैसा बाकीचा चला, म्हणजे 71 रुपये 100तून तुम्ही दुसरीकडे वळवत आहे. धोरण आहे आपला SC STच्या संदर्भात हेच लावलं आहे गेल्या 10-15 वर्षात. तुम्हाला तुम्ही पॉप्युलेशन प्रमाणे संविधानातून दिलेल्या अधिकाराचा आनंद करता, हे चुकीचं आहे ना. तुम्ही नंबर ऑफ सीट वाढवा, पोस्टल वाढवा, संख्या वाढवा, बजेट आहे ना, पैसे आहेत ना. समाज कल्याणमध्ये ह्या गोष्टी नाही आहेत ना. समाज कल्याण समाज कल्याणमध्ये नाही, ट्रायबलसाठीच का? त्यांना पहिला प्रश्न काय केला यांनी माझ्याकडे पण आहे ना. मी यांना पहिला प्रश्न काय केला की तुम्ही वारंवार पहिले तुम्ही एक लिस्ट लावली आहे ना, एवढ्या मुलांना ॲडमिशन मिळाले, त्यापैकी मग कोणी येत नाही, मग त्या सीट्स परत तुम्ही हे करता. म्हणून यांना काय म्हटलं, किती लोक अप्लाय करतायत तुमच्याकडे आणि किती सीट उपलब्ध आहे याची जी डिफरन्स आहे तेवढ्या तुम्ही हॉस्टेलच्या सीट्स वाढवायला पाहिजे ना. म्हणजे पहिल्यांदा केलं तर 100% ते येऊन जायला पाहिजे. मग नाही आले ते खाली राहतील. तर नंतर जी मागणी आहे 1982 पासून डिपार्टमेंट वेगळं झालं. KYC मध्ये 50,000 सीट्सना देत होते. आज 2026 आहे, तुम्ही आधी 50,000. आमची काय मागणी आहे, आमची लोकसंख्या 10 लाख स्टुडंट योजना द्या नाही. There are 100 people. यांनी तर 70% दुसरीकडे वळवून राहिले. मग आणि तुम्ही लाडक्या बहिणीला देत आहात ते काढून नाही. यांनी 2020 घटक योजना करणे बाबत यांनी या जिआरच्या मार्फत दीनदहाडे आदिवासी विकास विभागाची चोरी करतात. त्याचं निवेदन कलेक्टरकडे आहे. पैसा आदिवासीचा डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, त्याला झाडे लावा झाडे जगवा. महिला बाल कल्याण विभाग, त्यानंतर तुम्ही दिव्यांग विभाग किंवा ॲक्टी तंबाखूला या शासनाच्या पैशाला त्या GR मार्फत तिथून चोरी करतात. त्या पलीकडे आम्ही काय बोलतोय, 800 करोड रुपये तुम्ही महिला लाडकी बहिणीला देताय. आमच्या पोराने 2 डिग्र्या जास्त घेतलं, तुमचं काय घडताय? सर मला काय ऐका सर, आम्ही 5 दिवसापासून उपाशी बसलो, आम्हाला कोणी जेवण देत नाही, आम्ही आमच्या पैशाने खातोय, आम्हाला हे सगळं दिसतंय. आज साहेब आमच्या इथे आले, आम्हाला एक उमेद वाटली की एक विरोधी पक्षाचा नेता जर या ठिकाणी बसला असेल तर ठामपणे ते विधानसभेत आमचे प्रश्न मांडतील. आम्हाला हे म्हणायचं आहे साहेब, कारण मी एक विद्यार्थी म्हणून एका ठिकाणी आलो आणि मी जर इतिहासाचं नॉलेज घेत असेल तर मला जॉग्राफीचं नॉलेज घेण्याचा अधिकार नाही का? मला पॉलिटिकल सायन्सचा नॉलेज घेण्याचा अधिकार नाही का? आम्हाला ही अडवत का आहे या ठिकाणी? या ठिकाणी ब्लॉक का लावता आमच्या एज ग्रुपला लावून? अरे पश्चिम महाराष्ट्रातल्या लिफ्ट इरिगेशनला पैसे दिलेत ट्रायबलचे काढून. तुमच्या बापाचा पैसा आहे का तो? त्या पश्चिम महाराष्ट्रात कुठे किती लोक आहेत ट्रायबलची? लिफ्ट इरिगेशनला पैसे देत आहे, कोण बोलणार याच्यावर? आणि ह्या ठिकाणी ह्यांना जर यांनी 10 डिग्र्या घेऊ देत ना,
नाही, एक तर वयाची अट जी आहे ते पूर्णपणे काढून द्यायला पाहिजे. यू विल टू से अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय जनरल लोक 30च्या वरती PhD करत नाहीत का? करतात ना. मग ट्रायबललाच का थांबवता तुम्ही? का थांबवता त्यांना? अरे बाबा, तुमचं स्पेशल 20 वर्ष केलं ना. आदिवासी समाजासाठी 20 वर्ष आता म्हणून मी तुम्हाला प्रश्न आपली कम्युनिटी विचारला. पाहून नाही यासाठी दिली. आता- एक आर्थिक परिस्थिती कमजोर असते म्हणून मला त्याला अधिकार आहे. मला असं वाटतं की हो. यावर तुमच्या लेवलला सुटणारे प्रश्न कोणते पहिले ती चर्चा करू. मग आपण त्या विजय वाघमारेला फोन करू आणि मंत्र्याला फोन करू. तुमच्या किंवा आयुक्ताच्या स्तरावर कुठले यांच्या लेवलवरचे प्रश्न पहिले चर्चा करा. आपल्याला हे काय तुम्हाला फक्त रिपोर्ट पाठवायचं आहे या डिस्कशन आणि एक पत्र पाठवून द्या जे आमची चर्चा आता ज्या ज्या विषयाला एवढंच यांच्याकडे आता आहे. आता आपण मंत्र्यांना फोन लावू कारण कालही मंत्री इथे होते. वाघमारेला लावू. चर्चा करायला पाहिजे. वयाची त्यांचं म्हणणं आहे की 30 वर्ष खूप झाले. आमचं म्हणणं आहे कसं आहे की जसं आर्ट ट्रेनिंगचा विचार केली यांनी फक्त मेडिकलचा विचार केला पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे. पुण्याचे विद्यार्थी आहेत. पुण्याच्या विद्यार्थ्यांनी काही लोकांना मीडियाच्या लोकांना एक मिनिट तुम्ही बोलत पुढे बसलाय आपला पहिला प्रश्न काय आहे यांना की जे जनरल लोक आहेत ते 30च्या वरती अभ्यासक्रम करत नाही का? करतात ना. मग यांनी वयाची अट का टाकायला पाहिजे? तो 30 नंतर डबल PhD करायला बसला असेल तर प्रॉब्लेम काय आहे यांना? एखादाच शिकू द्या ना आदिवासी समाजाला. तोच विषय आहे म्हणून आपण त्यांना काय पहिली ती अट. दुसरी अट काय आहे की बाई तुम्ही हॅलो? वयाची अट काढून द्या. हॅलो काही नाही तुमच्या ATC ऑफिसमध्ये आलो. इथे 2000 मुलं बसले गेली 5 दिवसापासून. मी आहे आमदार मसराम गुरुजी आहेत, आमदार साहेब, डॉक्टर निसराम साहेब आहेत आणि मी आहे. ATC आमच्या तुमच्या ATC पण आहे. या मुलांच्या ज्या काही मागण्या आहेत आता 5 दिवस झाले इथे बसून आहे. तर मार्ग काढला पाहिजे ना. मी स्पीकर फोन सुरू ठेवला आहे. हां हो बघा असं आहे तुम्हाला ह्या 50 ऐका ना एक मिनिट. तुमच्या या 50,000 जागा कधीपासून आहेत? या 50,000ची तुमची कॅपॅसिटी आहे हॉस्टेल आणि आपल्याला स्वयं योजनेसाठी कधीपासून आहे? 50,000 किती वर्षापासून लागू आहे? हां आणि हॉस्टेलचे बरं हे आत्ता आपण 11च्या सेन्सस नंतर आत्ताचा नवीन सेन्ससमध्ये जे पॉप्युलेशन ग्रोथ झाली त्यानुसार हे आहे का? आणि पॉप्युलेशनही आपण धरलं तरी नाही. एक आता ऐकून घ्या. दुसरी गोष्ट की जास्त लोक शिकलेत, जास्त डिग्र्या घेतले आदिवासी मुलांनी तर सरकारला त्याला सपोर्ट करायला पाहिजे. त्याला बंधनं घालायची काय गरज आहे? हां त्याला मला सांगा PhDच्या पोराला 30 वर्षाच्या आत PhD करावी त्यांनी काय 40 वर्षापर्यंत PhD करू नये आणि दुसरी PhD नाही करावी आणि दोनदा दुसऱ्या विषयात PhD करू नये एका विषयात झाल्यानंतर. डॉक्टर साहेब मग GR का काढला? नाही का? अरे सुधारित म्हणजे 26 पासून 30 पर्यंत नेण्याचं तुमचं लॉजिक काय हे तर समजावून सांगा. आणि वयाची अट का टाकतात तुम्ही? पहिले वयाची अट बाजूला करा. त्यांची मेन मागणी काय आहे? वयाची अट पूर्णपणे बाजूला करा तुम्ही. नाही, आमदार संजय मेश्राम बोलतोय. उमरेड विधानसभा एकमेव आमदार आहे साहेब नागपूर जिल्ह्याचा. हा बोला.
नाही नाही, पण तुम्ही बघा, कोणी शेण खाल्लं म्हणजे आपण शेण खायचं असं काही आहे का? आता मी पहिले बरा झालं तुम्ही आता मला सांगितलं, मी पहिले जाऊन आता पहिले करेन माझा की एसटी लोकांना का तुम्ही 26 पर्यंत देणार आहे. म्हणजे रोहित रेमुल्लाच्या मृत्यूनंतर हा विषय पूर्णपणे आम्ही घ्यायला पाहिजेत. आता तुम्हाला नाही धारेवर धरला साहेब, बघा मग आमच्या लोकांना आणि शिरसाट साहेबांना तर तुम्ही बघून घ्या. काय नाही, पहिले इथली अट दूर करा आणि जे आपल्या समाज कल्याणची अट मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. नाही तर साल्याला आमरण उपोषणावर बसेन मी. तुम्ही आता हिवाळी अधिवेशनामध्ये अरे कसला केंद्रबिंदू? नाही आता यावर मी सगळ्यांना इथे जे बसले कुपोषण यांच्या 3-4च प्रमुख गोष्टी आहेत. एवढ्यावर चर्चा करून हो म्हणा की लोकांनी मला बोलवा ना, यांना बोलवा सगळ्यांना, आमदारांना आणि प्रतिनिधींना. मी पण येतो. हो, इथे मोबाईलवर बोला तुम्ही की आम्ही हे प्रश्न सोडवतो. असं करा, असं करा, उद्या कॅबिनेट झाल्यावर सगळे मुलं म्हणतात मंत्री साहेब आम्ही येतो बोललो त्यांना. उद्या कॅबिनेट झाल्यावर संध्याकाळी या, तुमच्या सेक्रेटरीना बोलवा नागपूरला, इथे लावा बैठक ATC ऑफिसमध्ये. 4-5 विद्यार्थी या प्रतिनिधी घ्या, चर्चा करा. आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी मुलांबरोबर चर्चा करायला काय अडचण आहे? काय बोलले? बोलले पण त्याला पॉझिटिव्ह आता काय याला अर्थ आहे? तुम्ही उद्या येता काय? नाही, उद्या कॅबिनेट झाल्यावर या संध्याकाळी तुम्ही या, सेक्रेटरी या, तुमच्या आयुक्तांना बोलवा, बसा, चर्चा करा. काय हेच मुलं शांततेच्याच मार्गाने आहेत. हॅलो, हे गांधीजींच्या तत्वानी चालणारे आहेत, गोडसेच्या नाही. कारण बंदूक हातात नाही आहे त्यांच्या. आदिवासी मुलं कधी बंदूक धरतात का? अरे आम्ही कुठं नाही म्हणतो. तर अजूनपर्यंत आमच्या पीजीच्या पोरांची ऍडमिशन यादी पीजीच्या पोरांची अजून ऍडमिशनची यादी लागली नाही. एवढे सगळे प्रश्न आहेत. काय करतात तुमचे लोक, मला काही समजत नाही. आमच्या काही विद्यार्थ्यांच्या मागच्या वर्षीची DBT अटकली आहे. आम्ही ते पत्रव्यवहार करूनच राहतो. नाही, तुम्हाला एकदा सिरियसली घ्यावं लागेल. या मुलांचा रोष वाढण्याच्या पूर्वी हे प्रश्न सोडवावे लागतील. मला असं वाटतं की परवा, उद्या नाही झालं तर परवा, उद्याचा तर विषय आता कॅबिनेट आहे. आम्ही पण मुंबईत आहोत. परवाला त्यांना तिथे तुम्ही येऊ शकता की मुंबई? सर आम्ही आहोत तिथे. आम्ही आधी तेच बोललो, आमच्या समस्या ज्या ठिकाणी सुटत असतील त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही आदिवासी विकास मंत्री साहेब किंवा मुलांना 5 दिवस आले. मला वाटतं की उद्या यावं. उद्याच बैठक लावतो, आता बोलून देतो त्यांना. सर त्या ठिकाणी आल्यापेक्षा त्यांनी जर इथे आलेत आमच्या ठिकाणी बोललो होतो. कारण आम्हाला हे दिलेलं प्रपोजल की तुम्ही त्या ठिकाणी या, पण आमच्या विद्यार्थ्यांना घरी पाठवा. आमचं एकदाचं आंदोलन संपलं की 4 विद्यार्थ्यांपुढे आमच्या ज्या 17 मागण्या असतील तर त्याची एखादी मागणी हटवून टाकतात की एक विद्या मान्य केली, बाकीच्या तसेच रखून जातात. मग आमच्याकडे आम्हाला विद्यार्थी 365 दिवसापैकी 300 दिवस आंदोलन करतो. हे आंदोलन राहिलं तर 1-2 दिवस उद्या परवापर्यंत हे करा उडा, कारण प्रश्न सुटलाच पाहिजे. नाहीतर ते काय परवा अनुसूचित जमाती कल्याण समिती जी आहे त्या सगळ्या लोकांना बोलवलं आहे ना, आप मेंबर हो. अनुसूचित जमाती कल्याण हो, उनको बुला लो. बोलना यहाँ पे इतने बच्चे लोग हैं, आप कब समिति आओ.
समितीला त्या समितीला अधिकार आहे ना. आम्ही PHच्या सगळ्या मेंबर्सना विनंती केली सर, वैयक्तिक नाही केली, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून आम्ही केलेली. आमच्या सर्व आमदार साहेबांनी या ठिकाणी आमची दखल घ्यावी, त्यावर विचारविनिमय करावी. आणि सर जो शासन निर्णय आत्ता प्रसारित होणार आहे तो शासन निर्णय आमच्या विद्यार्थी मंडळाला सोबत ठेवून जे पॉईंट्स आम्ही सांगतोय त्याला 50 वर्ष सुधारणा करणार नाही अशी आमची सक्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे की आमच्या विद्यार्थ्याला काय लागतं काय नाही लागत त्याची पूर्वतयारी आमची इथे करून घेण्याची. यांची मानसिकता असल्या पाहिजे की आदिवासी विद्यार्थ्यांप्रती त्यांनी नाही, सतत आता आपण इथे किती चर्चा केली तरी मला असं वाटतं आपण बैठक मंत्र्यांच्याकडे लावू. उद्याला मी लावतो तिथे मुंबईला, कारण आम्ही पण मुंबईला होतो. एकदा बैठक लावू ना, काय मार्ग निघतो बघू. पण सर आम्ही आंदोलन उचलणार नाही. आंदोलन सुरू ठेवा उद्या संध्याकाळपर्यंत. 4-5 लोकांनी इकडे 5-6 लोक येऊ दे. चालेल सर, नेतृत्व करणारी मी बोलू उद्या संध्याकाळची मिटिंग लावायला. चालेल सर, आम्ही चर्चा करू. तुमचं आंदोलन बस संपवू नका. हे जरा आम्हाला तिकडे चर्चा करूनच मार्ग निघाला ना. चालेल सर, आमच्या विभागाने आमची लिहिण्याची तयारी करावी. आम्ही येतो, आम्हाला काय त्यांनी जी उद्याची तारीख दिली ना त्याच्यामुळे आम्ही खूप म्हटलं हो. आम्ही नाही बोललो, साहेब खोटं बोलले, विद्यार्थी भेटत नाही म्हणून. भेटत नाही म्हणून. इव्हन मॅडम इथं बसलेल्या आहेत, मॅडम स्वतः बोलल्या का आम्ही त्यांना इथं बोलवतो नागपूरला, तुम्ही उठा बोलले. आम्ही उठायसाठी नकार दिला, भेटण्यासाठी नकार दिलेला नाही. काय झालं विजय वाघमारेला फोन वगैरे मागच्या वर्षी हॉस्टेलच्या मुलांना ड्रेस मिळाले ना. हॉस्टेलच्या मुलांना डीबीटी मागच्या वर्षाची फुलं नाही निघाले. आणि आश्रम शाळेच्या मुलांना तर ते अजूनही विधान मार्गी मागच्या वर्षी मिळाले. आता व्हिजिट करत आहे, मी बघतो आहे. नोंद दिली मागच्या वर्षी आणि यावर्षी हा विषय घ्यायला पाहिजे. आणि आता ते